प्रकाश आष्टेकर नवीन निवडणुकीचे चेअरमन यांनी करावे अंकुश केसरकर यांनी राष्ट्रपिता शामराव देसाई प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। इतर उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सरस्वती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। प्रमोद पाटील आणि सरस्वती प्रतिमेस शिक्षक मंडळाचे सचिव यांनी ज्ञानेश्वर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। चेअरमन मंगलाई मल्टीपर्पज सोसायटी यांनी तुकाराम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। या ठिकाणी गुरु सर इकडे बघा गावडोजी पाटील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। ओके पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन ॲडव्होकेट परशुराम नाईक संमेलन नगरीमध्ये होणाऱ्या 20व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत आहे। इतर मान्यवरांनी सुद्धा या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचे आहे। अरुण सोळगेकर, रावजी महादेव पाटील, हनुमान कुकजी, शांताराम कुकजी, महेश जुवेकर, शिवाजी सायनेकर, प्रकाश आष्टेकर, परसराम गाडी या मान्यवरांनी व्यासपीठावर यायचं आहे। आता ज्या मान्यवरांची नावं घेतली कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं। अर्जुनराव गोरल, अरुण सोळगेकर, रावजी पाटील, हनुमान कुकजी, शांताराम कुकजी, महेश जुवेकर, शिवाजी सायनेकर संवादी असणं आणि मग त्यांच्या एक असतं की जे सामाजिक जीवन असतं त्यांच्या आधी आलेलं असतं आणि प्रत्येक जन्माला येणारा व्यक्ती हा नंतर आलेला असतो आणि त्या सामाजिक जीवनाविषयी त्याला काय हितकारक ठरेल, विधायक ठरेल ते त्याला कळणार नाही अशा पद्धतीने त्याला त्याच्याच कडून वधवून घेणं हे सॉक्रेटिक मेथड समजा, म्हणजे त्याच्याच कडून चांगल्या गोष्टी वधवून घेणं। ही जी तिसरी पद्धत आहे पालकत्वाची ती अवघड आहे। त्याच्यासाठी स्वतःच पालकांनी महिन्यात एखादं तरी पुस्तक वाचलेलं का प्रश्न विचारला पाहिजे। किती पालक पुस्तक वाचतात? नाही वाचत। म्हणून आणि शिक्षक वाचत नाही तर पालक कुठे वाचणार आहेत? म्हणजे मुलांमध्ये मुलं जरी शिक्षणाच्या ठिकाणी येत नसतील तर त्याला शिक्षकच आणि पालक दोघी, कारण कौटुंबिक संस्था ही पहिली शाळा असते। तुमचं जे कुटुंब असतं ना ती पहिली शाळा असते आणि ती शाळा फार महत्वाची असते आणि तिचं स्थान मध्यवर्ती आहे। त्या शाळेत पुस्तकच नसतील आणि त्या शाळेतले जे मास्तर आहेत म्हणजे आई वडील किंवा आजूबाजूचे त्यांचीच वैचारिक जडणघडण तशी सुदृढ नसेल, समृद्ध नसेल, ते काय देणार आहेत विद्यार्थ्यांना? मग तिथून ते कुंठित बाळ शाळेत जातं, तिथं पण मास्तर कुंठितच सापडतात। करत करत मग ते वयात येतून तो म्हणतो की यांच्यापेक्षा जास्त मी यांना दाखवतो काय असतंय, वो आपसे भी तेज निकलता है, की सगळे हे लबाडी करत आलेले तर मग यांच्यापेक्षा चांगली लबाडी करतो हे सांगतात। वाचायचं हे कुठं वाचतात? तशी भाषा सुद्धा माणसाला एक मूलभूत आवश्यकता आहे। जर आपल्याकडं भाषा चांगली असेल तर आपलं प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी
समाजामध्ये आम्हाला अवघड जात नाही. मग भाषेला फार महत्त्व आहे. आतापर्यंत आमच्या सीमाभागामध्ये बेळगाव परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी साहित्य संमेलन होतात. त्यामध्ये उजगावचं साहित्य संमेलन, त्याचबरोबर कुद्रेमणीचं साहित्य संमेलन, कडोलीचे साहित्य संमेलन, सांबऱ्याचे, त्यामध्ये येळ्ळूरचं साहित्य संमेलन हे काही वेगळं आहे. आम्ही पाहतोय येळ्ळूरचं साहित्य संमेलन आणि येळ्ळूरवासी जर म्हटलं, या ठिकाणची मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्याचं कार्य जर आमच्या सीमाभागात केलं असेल तर या येळ्ळूर गावाने केलेलं आहे.